नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भानचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 3 जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र रोहिणी आहे. योग शूल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:31 ते 2:12 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:54 ते 5:39 आणि यमगंड काळ सकाळी 9:08 ते 10:49 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर युतियोग करणार आहे. आजच्या दिवशी शुक्र आणि शनीचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊ 12 राशींचा राशीपैकी असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या लाभात असणारा शनीबरोबर तृतीयातल्या शुक्र त्रिकोण योग करणार. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. या सर्वांनी येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत शुभफलदायी राहतील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार वचन नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातला शुक्र आणि दशमातला शनी हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि तुमचा मूड अतिशय उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्यायची अगदी सहजपणे पुढे होताना दिसेल. आज तुमच्या मधल्या कार्य करण्याची ऊर्जा सुद्धा जबरदस्त दिसून येईल. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत शुभफलदायी राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये मिळू शकतील. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण तुमचं कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही चांगल्या युक्त्या, आयडियाज, संकल्पनासुद्धा तुमच्या समोर येतील की ज्या शुभफलदायी असतील. जरूर त्याचा लाभ घ्या. एकंदरीतच आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या वेळेसाला चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असताना गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या राशीतला शुक्र आणि भाग्यातला शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत शुभफलदायी राहतील. खास करून जर तुम्ही धार्मिक आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले इन्ट्युशन्स येऊ शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे होऊ शकतील. फिरणं वगैरे जास्त होईल. जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये केलेले ट्रेड तुम्हाला अत्यंत शुभफलदायी राहतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातला शुक्र आणि अष्टमातला शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. तुमच्या मित्रपरिवारावर नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ संभवतात. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये अनपेक्षित लाभ होतील. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या लाभातला शुक्र आणि सप्तमातला शनी हे परस्पर त्रिकोणीय करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकते. याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये फिरणं वगैरे ट्रॅव्हलिंग वगैरे होऊ शकेल. येणारे 2 ते 3 दिवस शुभफलदायी राहतील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले उत्तम लाभ होतील. दिवस तुमच्यासाठी
शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दशमातला शुक्र आणि षष्ठातला शनी हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील. तुम्हाला कामधंद्याच्या संदर्भात काही चांगले अपॉर्च्युनिटी किंवा संधीसुद्धा येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. भाग्यातला शुक्र आणि पंचमातला शनी हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत शुभफलदायी असणार आहेत. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं तुमची होत नाहीत ती जरूर हाती घ्या. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधलं रिलेशनशिप चांगलं राहील. याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस चांगले राहतील. स्टॉक एक्सचेंजमध्ये जर काही इन्व्हेस्ट करत असाल तर त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी आजचा मात्र संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. अष्टमातला शुक्र आणि चतुर्थातला शनी हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींवरचे सुद्धा नातेसंबंध सुधारतील. काही चांगले लाभ दिसू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. सप्तमातला शुक्र आणि तृतीयातला शनी हे परस्पर त्रिकोण योग करणार. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं करू शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध अत्यंत सुधारतील. त्यांच्याकडे बाहेर पडण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. षष्ठातला शुक्र आणि द्वितीयातला शनी हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. काय चांगले तुम्हाला लाभ स्टॉक एक्सचेंजच्या संदर्भात दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकतील किंवा चांगले काही लाभ मिळतील. एकंदरीत दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या राशीतला शनी आणि पंचावतला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध चांगले राहतील. तुम्ही आजच्या दिवशी घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल. सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत भाग्यशाली असणार आहेत. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण लाभसुद्धा दिसून येतील. तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींमध्ये नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. शेअर मार्केटमध्ये सुद्धा काही चांगले अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळतील. दिवस आजचा तुम्हाला शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असताना गुरु बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. चतुर्थातला शुक्र आणि वेळातला शनी हे परस्पर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा वेळ राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर खेळला जाण्याचा एक संभवतो. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उपयुक्त राहील. त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर सुद्धा कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग येणाऱ्या 2 ते 3 दिवसात संभवतो. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 3 जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसा वाटला, पण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. धन्यवाद.